विकास जर झाला नाही तर विरोधकांनी आता जे कोणी विरोधक समजा आमच्या गटातले म्हणत असतील तर त्यांना एवढं मोठं शासनाच्या माध्यमातून झालेलं इंजिनिअरिंग कॉलेज, डिप्लोमा कॉलेज, त्याचप्रमाणे हे सगळे कॉन्क्रीटचे रस्ते असतील, विकास झालाय पण लाभार्थ्यांचा झालाय। आता शासकीय तंत्रनिकेतन असेल किंवा इंजिनिअरिंग कॉलेज असेल, या ठिकाणी ज्यांना प्रवेश मिळतो हे सगळे मेरिटवर प्रवेश मिळतो, गुणवत्तेवर प्रवेश मिळतो, तिथं कुठलाही वशिला नाही। लाभार्थी म्हणजे आता एखादा व्यवसाय असेल आणि तो व्यवसाय समजा शासनाच्या निधीच्या माध्यमातून किंवा शासनाने मंजूर केलेल्या कामांच्या माध्यमातून जर त्याचा तो व्यवसाय असेल तर तो कष्ट केल्यानंतर त्याला जर 2 रुपये मिळत असतील तर ते चुकीचं आहे असं मला वाटत नाही। शेवटी कोणी हॉटेलचा व्यवसाय करत असतं, कोणी बांधकाम व्यवसाय करतं, कोणी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतं, कोणी शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवसाय करतं, अशा अनेक प्रकार या ठिकाणी व्यवसायामध्ये आहेत। आणि मग व्यवसाय करत असताना फक्त टीका करायची म्हणून लाभार्थ्यांनाच फायदा झाला, यांच्याच कार्यकर्त्यांना फायदा झाला असं म्हणण्यापेक्षा त्यांनी स्वतःनी सुद्धा विरोधकांनी कष्ट केले पाहिजे, काम केलं पाहिजे। आणि आता सगळीकडं या ठिकाणी जे काय आहे ते स्पर्धात्मक पद्धतीने होत असतं आणि मग स्पर्धेतून तुम्ही त्या ठिकाणी तुमचा व्यवसाय वाढवला पाहिजे आणि त्या माध्यमातून स्वतःची प्रगती केली पाहिजे। उगाच काहीतरी आरोप करायचे म्हणून आरोप करायचे आणि त्या माध्यमातून सामान्य जनतेची दिशाभूल करायची, याला कुठलाही अर्थ नाही। नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून गेल्या 40 वर्षामध्ये या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला। मग ते पाण्याचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील किंवा मग सामान्य लोकांसाठी ज्या काही सुविधा लागतात त्या सगळ्या सुविधा या ठिकाणी वळसे पाटील साहेबांच्या प्रयत्नातून निश्चितपणे या तालुक्यामध्ये झाल्यात। म्हणून हा तालुका गेली 40 वर्ष वळसे पाटील साहेब सांगतील त्याच उमेदवाराला निवडून देत आलेला आहे।